अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रिपदी ज्यांची वर्णी लागू शकते त्या नेत्यांची नावं आता एबीपी माझाच्या हाती लागली आहेत। अदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहील असं कळतंय, तर दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे यांसह आणखीही काही नावं समोर आले ज्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते। अजित पवार आज तातडीने दिल्लीला पोहोचले। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकीत कोणत्या आमदारांना मंत्रिपद द्यायचं यावर चर्चाही सुरू आहे। दरम्यान एकीकडे ह्या सगळ्या घडामोडी घडत असतानाच तिकडे केंद्रीय मंत्री अमित शहा मात्र चंदीगडला रवाना झालेत। त्यामुळे दिल्ली दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांची आज अमित शहांची भेट होण्याची शक्यता ही आता धूसर झालेली आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, राष्ट्रवादीच्या गोटातनं नेमकी कोणकोणती नावं समोर येतात आणि कसा समतोल साधण्याचा प्रयत्न झालाय त्यामध्ये? सोमेश, नक्कीच अश्विन, राष्ट्रवादीच्या गोटातून काही संभाव्य मंत्र्यांची नावं समोर आली आहेत। त्यामध्ये अदिती तटकरेंच्या नावाचा समावेश आहे, ज्या सुनील तटकरेंच्या कन्या आहेत। त्यासोबतच विशेष म्हणजे अनिल भाईदास पाटील असतील, नरहरी झिरवाळ असतील, छगन भुजबळ, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, संजय बनसोड, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप आणि सुनील शेळके अशा आमदारांची नावं ही मंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचं समजतंय। पण अश्विन, इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे अमित शहा चंदीगडला रवाना झालेत आणि उद्या सकाळी त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा चंदीगडमध्येच असणार आहेत। त्यामुळे आता मुख्य प्रश्न उपस्थित राहतोय की दिल्लीत आलेले अजित पवार नेमकं कोणाला भेटणार आहेत आणि ते दिल्लीमध्ये कोणाची भेट घेणार। कारण अजित पवार दिल्लीत आलेत, सोबत पार्थ पवार आहेत, त्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आहेत, परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शहा मात्र चंदीगडला असणार आहेत। त्यामुळे अजित पवार दिल्लीत येऊन नेमकं काय करणार हा प्रश्न आहे आणि संभाव्य मंत्र्यांची यादी घेऊन ते कोणाला भेटणार, कोणाशी चर्चा करणार हा देखील एक स्वतंत्र प्रश्न आहे। अश्विन, सोमेश, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे ताजे अपडेट्स तुझ्याकडनं जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।